नमस्कार मित्रांनो, निवेदिता माऊ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले बिर्याणी. तर नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर बिर्याणी ही फेवरेट असतेच, त्यात तर काही वेगळं नाहीच. सो बिर्याणी जी बनवत आहे मी ती मम्मीच्या घरी बनवते. सो आता मी जे बिर्याणीचा व्हिडिओ शूट करते तो हातात फोन पकडून शूट करायचं चाललं आहे, कारण ट्रायपॉड मी घरी विसरले. सो प्लीज मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी जशी पण असेल तशी समजून घ्या. माझा प्रयत्न फक्त तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवण्याचा असतो. सो प्लीज आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, माझ्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा, इकडं मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि 8 ते 9 कांदे चिरले होते आणि ते 8 ते 9 कांदे व्यवस्थित फ्राय करून घेतले. सो कांदे फ्राय होईपर्यंत मी आलं लसणाची पेस्ट केली आहे. तर 2 कांड्या लसूण आणि 1 कांडं आलं असं मी दोघं स्वच्छ धुवून घेतली आणि त्यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली. तोपर्यंत इकडं जो कांदा आहे तो पण मस्तपैकी ब्राऊन झालेला आहे. ब्राऊन झाल्यानंतर मग मी इकडं चिकन होतं ते स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकन, आणि त्यानंतर मग आलं लसणाची पेस्ट पण बारीक झालेलीच होती. सो एका बाउलमध्ये मी काय केलं की सगळं चिकन जे धुतलेलं ते टाकून घेतलं. त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला खूप सारे मसाले ॲड करायचे, सो ते बघत राहा. तर पहिलं मी त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर इथं बघू शकता व्हिडिओ कशा प्रकारे शूट झाला आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मित्रांनो. आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. त्यानंतर मग मी त्यामध्ये टाकला आहे की 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट आणि धना पावडर, आणि त्यानंतर हळद, मीठ आणि जो बिर्याणीचा मसाला असतो मी सुहाना घेतला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. आणि जो मी ब्राऊन केलेला जो कांदा होता तो टाकायचा. थोडासा कांदा साईडला ठेवायचा आहे. रिझन ऑफ दॅट की तो नंतर आपण लास्टला जेव्हा आपण बिर्याणी झाल्यानंतर थोडासा वरती मॅरिनेट करणार आहोत. सो इकडं सगळे जिन्नस टाकून घेतले. जिन्नस जे टाकले आहे त्यांची पूर्ण लिस्ट मी वरती पण तुम्हाला ॲड केली आहे, तर ती पण बघा, म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि सो आईने हातात कॅमेरा पकडला आणि इकडे मी व्हिडिओ म्हणजे आई शूट करते आणि इकडे मी पटापट काम करते. सो बघू शकतात की अचानकच ठरलं बिर्याणीचा प्लॅन. सो मी माझ्या घरी नॉनव्हेज बनवत नाही सध्या आहे, त्याचे काही रिझन सांगेल मी नक्की वेळ आल्यावर तुम्हाला. सो सगळं हाताने असं व्यवस्थित चिकनला दही लावून घ्यायचं. चिकनला व्यवस्थित दही लावून घेतल्यानंतर आहे ना कढईमध्ये तेल टाकायचं आणि पूर्ण जे चिकन आपण हे केलं होतं एकत्र ते सगळं त्या कढईमध्ये टाकायचं. 15 मिनटं बारीक गॅसवर चांगलं चिकन शिजवून घ्यायचं. आणि चिकन शिजवून घेईपर्यंत एका बाजूला मी कुकरमध्ये राईस बनवला आहे. मी साईडला राईस बनवला आहे कुकरमध्ये. हे बघा कलर किती सुंदर आला आहे त्याला, इतकं सुंदर. आणि बारीक